हाय हॅलो नमस्ते श्री स्वामी समर्थ पूजा डेली ब्लॉगमध्ये आपले स्वागत आहे। आज तुम्हाला जरा फिरून म्हणलं जरा डोंगराच्या कडेनंही दाखवावं। बघा कसं झालं एकदम असं पूर्ण हिरवगार तर कुठं दिसणारच नाही तुम्हाला, पूर्ण असं सुकल्यासारखंच झालंय, पाऊसच नाही आहे। आणि बघा परत मी म्हणलं भाजी वगैरे घ्यावी तोडून, कारण का दारात आहे का नाही तांदळीची भाजी एवढी आलती का नाही, मला वाटतं 1-2 पेंड्या तर भाजी सहज निघाली असेल। मग म्हणलं आता बसून सगळी तोडून घ्यावी, म्हणून मी म्हणलं चला खुडून तर घ्यावी म्हणलं, म्हणून बसली बघा खाली मांडी घालूनच बसली, कारण का म्हणलं कुठवर आता वाकून तोडायची त्याला, आणि खाली पण म्हणजे अशी छोटी छोटी पण होती, म्हणून म्हणलं मांडी घालून बसून तोडून घेतली बघा सगळी। आणि झाडाला एकच वांगं होतं, एकच म्हणजे आत्ता लावले ती रोपं, पण अजून पहिलं एक होतं आधीचं, त्याचं एकच वांगं घावलं, म्हणलं बाद झालं तेवढं, एक भाजी होती एवढं खरं आहे। म्हणून म्हणलं चला आता कसं असतं, आणि देशी ते देशीच असतंय का नाही सांगा बरं, ह्याला फवारणी नाही, ह्या भाजीला काहीच नाही। आणि कसं रानात आमच्या इथं कुठं पण उगवती, पण ह्या भाजीची किंमत म्हणजे 10 रुपये पिंडी 20 रुपये पिंडी अशी असते बाजारात गेलं तर। आणि म्हणलं या बाजारी आम्ही काय दुसरं काहीच आणलं नव्हतं, म्हणलं नको दारात आहे भाजी म्हणलं, आणि शेवग्याच्या शेंगा पण आहेत त्या, म्हणलं काय तर थोडंफार करावं, म्हणून असं बाजारला काय आणायला लावला नव्हता ह्यावेळेस। आणि वारं तर बघा इतकं सुटले का नाही, पाऊस तर आमच्या इकडं कसलाच नाही, नुसतं आभाळ येते आणि जाते, कायच उपयोग नाही असं वाटतंय का नाही पावसाला। तर सगळीकडं पाऊस पडतोय, आणि आमचं गाव तेवढं वगळलं की पाऊसच नाही, असंच होतं। गेल्या वर्षी थोडा तर पाऊस झालता, पण ह्या वर्षी अजिबातच पाऊस नाही आहे बघा नुसतं। आणि हिरवं तुम्ही म्हणसाल गवत भाज्या कुठनं येतात, आता ही पाणी आपण झाडांना सोडतोच की, त्या पाण्याच्या ह्या भाज्या वगैरे किंवा गवत वगैरे जास्त पाणी झालं तरी पण असं वाफ्यातनं वगैरे बाहेर निघतं का नाही, तर ते पाणी येते दुसरं असं, म्हणजे गवतासाठी पाणी असं हेच झालं नाही, पाऊसच पडला नाही व्यवस्थित। तर मला वाटते थोड्या दिवसात जर पाऊस नाही आला तर आम्हाला पाणी पिण्याची सुद्धा आपदा होणार आहे। आणि भाजी बघा 2 ठिकाणी उगवलेली होती, एक खाली शेवग्याच्या झाडाच्या तिथं, आणि वर अशी इथं आत्ता नवीन किचन गार्डन केलं आहे ना, तिथं थोडीशी उगवलेली होती। आणि मग म्हणलं चला आता सगळी तोडून इकडची घ्यावी। मग आता उद्या गुरुवार होता, मग सगळंच काढून म्हणजे असं स्वामींचं ही पानं वगैरे पहाटेची पूजा करायची म्हणल्यावर सगळंच गोळा करून घेतलं, आणि एवढी अशी भाजी निघाली बघा। ही आता ही काय थोडी भाजी झाली काय, एवढी भाजी निघालेली बघा। मग ती नीट करत बसली सगळी, आणि गुरुवारच्या पूजेचे सामान सगळं गोळा करून ठेवलं, कारण का म्हणलं पहाटेचं म्हणल्यावर आता अंधारच असतो, मग कसं तोडायचं फुलं वगैरे, म्हणून मी आधीच कळ्या वगैरे सगळ्या तोडून ठेवलेल्या बघा। आणि बघा एकच वांग आहे, तुम्हाला दाखवते मी, एवढं मोठं वांग आहे। परत गावात वगैरे गेलो लगेचच, आणि राख्यांचे तर स्टॉल एवढे छान लागलेले आहेत का नाही गावात, काय विचाराय नको, कुठली घ्यावं आणि कुठली नाही। माझं तर मनच कळत नव्हतं मला कुठलं घ्यावं आणि काय नाही, सगळ्यात चांगल्या राख्या होत्या, एकदम छान होत्या। मी अक्षराला म्हणलेलं घे तुला, तर तिनं म्हणली नाही तुझं तू घे म्हणली। मग मीच राख्या घेतल्या, त्यांना अजून आणायच्या त्या। मग म्हणलं चला आता घरी यावं,